मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मीरा भाईंदर इथे केलेलं भाषण खूपच गाजतंय। त्यातले अनेक मुद्दे हे त्यांच्या 2008-2009च्या भाषणांची आठवण करून देणारे आहे, अशी प्रतिक्रिया सर्वसामान्यांमधून येताना दिसते। 2008-2009चा तोच जोश पुन्हा मराठीच्या मुद्द्यावरचा राज ठाकरे यांच्यामध्ये परत आलाय, अशा भावना सुद्धा नागरिकांकडून व्यक्त होत आहेत। मीरा भाईंदर परिसरामध्ये लोकांमध्ये एक नवीन चेतना जी आहे ती निर्माण झाल्याचं या भाषणानंतर बघायला मिळत आहे। मुख्य जर आपण बघितलं तर या मुद्द्याला सुरुवात झालेली होती ती एका व्यापाऱ्याला मराठी आणि मनसेच्या जे पदाधिकारी होते त्यांनी मराठीच्या मुद्द्यावर कानशिलात लगावली। तिथून मीरा भाईंदरमध्ये आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की हा जरा हिंदी भाषा बहुल असलेला भाग आहे। या भागामध्ये मराठीच्या मुद्द्यावर फारसं काही चालणार नाही, फारसं काही होणार नाही, अशी अनेकांची प्रतिक्रिया होती। आणि त्यामुळे स्थानिक जे व्यापारी आहे त्या व्यापाऱ्यांनी आधी एक मोर्चा काढला। चांगला मोठा मोर्चा होता। त्याला मिळालेला प्रतिसाद पाहता आता राज ठाकरे थंड बसतील असं अनेकांना वाटलं होतं, परंतु मनसे मात्र थांबली नाही। मनसेनं या ठिकाणी एक मोर्चा काढायचं ठरवलेलं होतं। खरं तर आधी राज ठाकरे यांनी या विषयाला आता अजून फार जोर न देण्याचं ठरवलेलं होतं, म्हणून त्यांनी सुरुवातीला आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलं होतं की आता 5 जुलैचा जो आहे विजयी मेळावा झाल्यानंतर आणि मूळ GR हा मागे घेतल्यानंतर आता काही वेगळ्या आंदोलनाची गरज नाही असं त्यांनी म्हटलं होतं। आणि म्हणून त्यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितलं होतं की आता काही मोर्चा काढायची फारशी गरज नाही। परंतु स्थानिक जे मराठी लोक आहेत त्यांच्या आग्रहानंतर, मनसेच्या नेत्यांच्या आग्रहानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या भागामध्ये आंदोलन करण्याची किंवा मोर्चा काढण्याची परवानगी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना दिली। आंदोलनाच्या आदल्या रात्री कार्यकर्त्यांची मनसेच्या धरपकड पोलिसांनी करायला सुरुवात केली। अविनाश जाधव जे ठाणे जिल्हाध्यक्ष आहे, ज्यांच्या अंतर्गत हा संपूर्ण भाग येतो, त्यांना सुद्धा रात्री पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्यानंतर महत्त्वपूर्ण पदाधिकाऱ्यांची धरपकड झाल्यानंतर हा मोर्चा होणार नाही असं वाटलं होतं, परंतु तो मोर्चा झाला, जल्लोषात झाला, मोठ्या प्रमाणावर झाला। मोर्चाच्या ठिकाणी सुद्धा आपण जर बघितलं तर मनसे पदाधिकाऱ्यांची धरपकड पोलिसांनी केली। अगदी महिला सुद्धा या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी झालेल्या होत्या आणि त्यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। त्यांची संख्या एवढी जास्ती होती की पोलिसांना पोलीस ठाणे पुरले नाही, म्हणून मग त्यांनी लग्न समारंभाचे जे हॉल असतात त्या हॉलमध्ये या कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची धरपकड करून त्यांना तिथे स्थानबद्ध करण्याचा प्रयत्न केला। परंतु जेव्हा या सगळ्या बातम्या प्रसारित झाल्या त्याचा परिणाम असा झाला की मुंबई, ठाणे इतरत्र जे भाग आहेत तिथले लोक सुद्धा या ठिकाणी आले आणि तो मोर्चा हा यशस्वी झाला। उत्स्फूर्त असा या मोर्चाचा प्रतिसाद जो आहे तो प्रसार माध्यमांनी खूप योग्य पद्धतीनं टिपला आणि त्याचा म्हणावा तसाच परिणाम झाला। तो मोर्चा यशस्वी झाला। हा मोर्चा यशस्वी झाल्यानंतर स्थानिक पदाधिकाऱ्यांची मागणी होती की स्वतः मनसे अध्यक्षांनी या ठिकाणी जावं। स्वतः मनसे अध्यक्ष सुद्धा या परिसरामध्ये जाण्यास इच्छुक होते, कारण जो प्रतिसाद तिकडच्या मराठी माणसांनी मनसेला दिला तो पाहता त्यांचं कौतुक करावं असं मनसे अध्यक्षांना वाटत होतं आणि म्हणून त्यांनी तिथं जाण्याचा निर्णय घेतला। शुक्रवारी ते या ठिकाणी गेले। ज्या भागामध्ये मूळ आंदोलनाला सुरुवात झाली होती किंवा आंदोलनाची ठिणगी पडली होती त्याच भागामध्ये, त्याच दुकानाच्या समोरच्या गल्लीमध्ये ही सभा मनसे अध्यक्षांची भरवण्यात आली। इतकंच नाही तर त्याच रांगेत एक कार्यालय, मनसेची एक शाखा ही त्या ठिकाणी सुरू करण्यात आली आणि सभास्थळी मनसे अध्यक्षांनी जे उत्स्फूर्त भाषण केलं त्याचा परिणाम हा आता आपण प्रसार माध्यमांमध्ये होताना पाहतो आहोत। नागरिकांच्या प्रतिक्रिया उत्स्फूर्त आहेतच, कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यामध्ये सुद्धा एक नव संजीवनी ओतल्यासारखं झालेलं आहे, नवचेतना त्यांच्यामध्ये निर्माण झालेली आहे। ती नवनिर्माणाची चेतना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणातून त्यांना मिळाली असल्याचं ते सांगतायत। निवडणुका जवळ आहे हे खरंच आहे, त्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा मराठीचा मुद्दा आणला जातोय असे राजकीय आरोप प्रत्यारोप होत असतात, परंतु मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं असं म्हणणं आहे की त्रिभाषा सूत्राचा जर मुद्दा शासनानंच आणला नसता तर ही सगळी आंदोलनं किंवा या सगळ्या चर्चा निर्माण झाल्या नसत्या। मराठीचा मुद्दा हा काही राजकीय मुद्दा नाही, तो माझ्या भावनेचा मुद्दा आहे, तो माझ्या माणसांचा मुद्दा आहे, तो माझ्या राज्याचा मुद्दा आहे। तो मुद्दा घेण्यासाठी मला कोणीही थांबवू शकत नाही, त्या मुद्द्यावर बोलण्यासाठी मला कोणीही रोखू शकत नाही आणि कोणी रोखण्याचा प्रयत्न जरी केला तरी मी तो तेवढ्याच मोठ्या प्रमाणावर खोडून काढेन असं सुद्धा मनसे अध्यक्षांनी वारंवार म्हटलेलं आहे। आता कालच्या भाषणाचं जर त्यांचं विश्लेषण करायचं झालं तर त्यांनी सगळ्यात आधी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला, तो हा की हा जो संपूर्ण पट्टा आहे म्हणजे मीरा भाईंदर असेल, वसई, विरार, ठाणे
हा जो संपूर्ण भाग आहे या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर जर आपण बघितलं तर नवीन इमारती बनवल्या जात आहेत. या इमारतींमध्ये अनेक इमारतींमध्ये मराठी माणसाला स्थान दिलं जात नाही, कारण ते मांसाहार करतात असा आरोप लावला जातो. काही ठिकाणी तर ते भानकुदळ असतात, असे तद्दन फालतू गोष्टी सांगून सुद्धा त्यांना आपण जर बघितलं तर घर दिली जात नाही, घरं नाकारली जात नाही. एकीकडे विधान भवनामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं 50% घरं नवीन इमारतींमध्ये ही मराठी माणसासाठी राखीव ठेवावी असं एक अशासकीय विधेयक आलेलं होतं. तर दुसरीकडे मनसे अध्यक्ष हे सांगण्याचा प्रयत्न करतायत की या भागामध्ये ज्या इमारती तयार होत आहेत त्या इमारतींमध्ये जाणीवपूर्वक मराठी माणसांऐवजी इतरांना स्थान दिलं जात आहे. वेगवेगळ्या कारणांनी मराठी माणसाला तिथं नाकारलं जात आहे आणि या जागा कोण घेत आहे तर हिंदी भाषी लोक घेत आहेत, या जागा कोण घेत आहेत तर गुजराती मारवाडी घेत आहेत. आणि हा संपूर्ण जो पट्टा आहे, कारण इथून जर आपण पुढे गेलं तर गुजरात लागतं आणि त्यामुळं मुंबईला जर केंद्रशासित करायचं असेल किंवा मुंबईला जर हिरावून घ्यायचं असेल, गुजरातच्या स्वाधीन करायचं असेल तर हा संपूर्ण पट्टा हिंदी भाषिकांचा तयार करायचा, गुजराती मारवाडींचा तयार करायचा आणि इथं राजकीय वर्चस्व तयार करून इथं आपले मतदारसंघ तयार करून हे मतदारसंघ आपल्या ताब्यात घेऊन मग मुंबई ही महाराष्ट्रापासून तोडायची असा डाव असल्याचं मनसे अध्यक्षांचं कालचं एक म्हणणं होतं. दुसरा एक महत्वाचा मुद्दा त्यांनी मांडला तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा, की महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा मराठी माणूस असताना हिंदी भाषेचा आग्रह धरतो आहे. त्याला कारणही असंच ठरलंय की मुळात हा जो GR आहे हा आत्ता आलेला आहे, म्हणजे ज्यावेळेला फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत त्यावेळेला आलेला आहे. भलेही भाजपच्या वतीनं हा दावा केला जात असेल की त्रिभाषा सूत्राचा जो एकूण फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युलावर उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी स्वाक्षरी केलेली आहे किंवा त्यांच्या काळातला हा मुद्दा आहे. असं असलं तरी आता त्याची प्रचिती किंवा आता त्याचं इम्प्लिमेंटेशन जे आहे ते आता होणार आहे, म्हणजे ज्यावेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत त्यावेळेला. तर राज ठाकरे यांचं एक महत्वाचं जे कालचं वाक्य आहे ते वाक्य असंच होतं की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जो मराठी आहे देवेंद्र फडणवीस ते हिंदी भाषेची सक्ती आणू पाहत आहेत, ती सक्ती आम्ही आणू देणार नाही. 2 दिवसांपूर्वी एका कार्यक्रमामध्ये मुलाखती दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुठल्याही परिस्थितीत आम्ही त्रिभाषा सूत्र हे लागू करणारच असं ठामपणे सांगितलं होतं आणि त्यालाच अनुसरून काल राज ठाकरे यांनी हा मुद्दा उपस्थित केला की महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री जो मराठी माणूस आहे तो सुद्धा हिंदी भाषेची सक्ती आणू पाहतोय, हे अत्यंत दुर्दैवी आहे. हे बोलत असताना आपली भाजपबरोबर युती होणार आहे का किंवा आपली शिवसेनेबरोबर युती होणार आहे का याचा कुठलाही उल्लेख राज ठाकरे यांनी केलेला नाही. कारण मध्यंतरीच्या काळात आपण बघितलं होतं की राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक गुपचूप भेट झालेली होती जी प्रसार माध्यमांमुळे उघडकीस आली. त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबरोबर सुद्धा त्यांच्या अधूनमधून भेटीगाठी होत असतात. एकनाथ शिंदे येऊन गेले, उदय सामंत तर 3 वेळेला राज ठाकरे यांच्या निवासस्थानी वेगवेगळी कारणं सांगून येऊन भेटून गेलेले आहेत. ते जरी म्हणतात की ती माझी वैयक्तिक भेट आहे असं जरी ते सांगत असले किंवा राज्यातल्या काही एखाद्या मुद्द्यावर आम्ही बोलायला आलो असं जरी सांगत असले तरी सुद्धा सगळ्यांना माहिती आहे की मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेबरोबर जाता येईल का याची चाचपणी शिवसेना पक्षाच्या वतीनं केली जाते आणि त्यासाठी या सगळ्या भेटीगाठी होत आहेत. तर युतीवर किंवा महायुतीबरोबर जाण्याच्या संदर्भात राज ठाकरे यांनी कुठलाही उल्लेख किंवा कुठलाही उच्चार या त्यांच्या संपूर्ण भाषणादरम्यान केलेला नाहीये. त्यांचं संपूर्ण भाषण हे पूर्णपणे मराठीच्या मुद्द्यावर एकवटलेलं आपल्याला बघायला मिळालं. त्यांचा केंद्रबिंदू हा मराठी माणूस, मराठी माणसाचं राजकारण आणि मुंबई हे असल्याचं आपण बघितलं आणि त्यामुळं त्यांचा भाषणाचा रोख जो आहे तो निवडणुकीच्या पूर्वी केल्या जाणाऱ्या भाषणांसारखा, राजकीय भाषणांसारखा नव्हता. हे तेवढंच महत्वाची आणखी एक गोष्ट सांगावी लागेल. अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत ज्या आता येऊ घातलेल्या आहेत त्या निवडणुकांमध्ये सुद्धा जर आपण बघितलं तर याच्यापूर्वी अनेक वेळेला हा मुद्दा आलेला आहे की मुंबईला तोडून गुजरातला जोडलं जाईल किंवा मुंबईला विलीन करण्याचा प्रयत्न केला जाईल. खरं तर आपण जर बघितलं तर 1960ला हा प्रयत्न करण्यात सुद्धा आलेला होता, परंतु त्याच्यासाठी महाराष्ट्रातल्या 106 हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आणि मुंबईसह महाराष्ट्र त्यांनी मिळवला. आता
त्यावेळेला जो बदल होता, घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, तो राजकीय दृष्ट्या करण्यात आलेला होता. आत्ताच्या घडीला मुंबई ही महाराष्ट्राची आर्थिक राजधानी आहे, देशाची आर्थिक राजधानी आहे, मुंबईची राजधानी आहे, महाराष्ट्राची राजधानी. असं असताना मुंबईला आता महाराष्ट्रापासून तोडणं म्हणावं तितकं सोपं नाहीये. असं असलं तरीही त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये काल बोलताना पुन्हा एकदा असं सांगितलंय की मतदारसंघ तयार केले जात आहेत. गुजरातपासून हे सगळे मतदारसंघ मुंबईच्या वेशीपर्यंत तयार केले जात आहेत आणि पर्यायानं येत्या काळामध्ये राजकीय परिस्थितीच अशी निर्माण केली जाईल की मुंबईला तोडून गुजरातला दिलं जाईल. असा एक कुठेतरी रोख मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आपल्याला बघायला मिळाला. आता मुंबई तोडून गुजरातला दिली जाईल हा काही भाषणाचा पहिल्यांदा हा मुद्दा उपस्थित झाला अशातला भाग नाहीये. याच्यापूर्वी अनेक वेळा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून असेल किंवा मनसेकडून असेल, याच्यापूर्वीही अनेक वेळेला याबाबतचे उच्चार करण्यात आलेले आहे. परंतु त्यांचं म्हणणं आहे की आता मार्ग जो आहे तो वेगळा निवडण्यात आलेला. आता यावेळेचा मार्ग जो आहे हा राजकीय मार्ग आहे. या संपूर्ण परिसरामधल्या इमारतींमध्ये जाणीवपूर्वक हिंदी भाषी, हिंदी बहुल, उत्तर भारतीय, बिहारी, गुजराती, मारवाडी या लोकांना बसवून मराठी माणसाला हद्दपार करण्याचा एक प्रकारचा प्रयत्न आहे. आणि तसे जर मतदारसंघ झाले, तशा जर गोष्टी घडल्या तर त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या या राजधानीवर, देशाच्या या आर्थिक राजधानीवर होईल. तिला तोडून गुजरातला दिलं जाईल असं मनसे अध्यक्षांचं कालच्या भाषणामध्ये उल्लेख होता. आणि त्यामुळं सुद्धा आता येत्या महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कुठेतरी मराठी विरुद्ध हिंदी हा मुद्दा राहील असं जवळपास दिसायला लागलाय. तशा पद्धतीचं वातावरण आतापासूनच तयार व्हायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणाचा जो परिणाम आपल्याला कार्यकर्त्यांमध्ये दिसून आला, तो जर रस्त्यावर दिसायला लागला तर मात्र कायदा सुव्यवस्थेचा एक नवीन मोठा प्रश्न महाराष्ट्रामध्ये निर्माण होईल. विशेषतः मुंबई, MMR रिजन, त्याचबरोबर कोकण हा परिसर जो आहे, या परिसरांमध्ये आपल्याला बघायला मिळेल असं जवळपास निश्चित दिसतंय. राज ठाकरे यांचं कालचं भाषण हे या संपूर्ण मुद्द्यामध्ये कुठेतरी नवचेतना देणारं, मी म्हणेल की मराठी माणसाच्या मनात आग निर्माण करणारं असं आहे. आणि त्याचा किती परिणाम राजकारणावर होतो येत्या कालावधीमध्ये हे सुद्धा आपल्याला बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.